नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. या 3 गोष्टी कोणालाही सांगू नये. शिवजींच्या आशीर्वादाने आपण या कहाणीला सुरुवात करूया. मन लावून आणि लक्षपूर्वक कथा ऐकावी. एक राज्य होते. तेथे एक राम गोपाळ नावाचा माणूस राहत होता. राज्यात एका व्यापाराकडे तो काम करत असे. त्याच्या गायी म्हशींना जंगलात चारायला नेत असे आणि दिवसभराचे जे काही त्याची मजुरी होत होती ते व्यापारी त्याला देत असे. त्याच पैशातून तो आपल्या परिवारासाठी संध्याकाळचे राशन आणत असे. असेच त्याचे दिवस जात होते. एके दिवशी व्यापाऱ्याने त्याला बोलावले आणि सांगितले की आज मी नवा नोकर ठेवला आहे. आजपासून तू माझ्याकडे कामाला येऊ नको. तू दुसरे कुठेतरी काम शोधून घे. तुझा जो काही हिशोब बाकी असेल तो करून तू उद्या माझ्याकडून पैसे घेऊन जा. असे सांगून व्यापारी तेथून निघून गेला. त्यानंतर राम गोपाळ अतिशय नाराज झाला. आपल्या घरी गेला. त्याने मात्र आपल्या पत्नीला काहीच सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी रामगोपाळ त्या व्यापाऱ्याकडे गेला आणि व्यापाऱ्याने जे पैसे बाकी होते ते त्याला दिले आणि म्हणाला, आता तू दुसरीकडे काम शोधून घे, माझ्याकडे येऊ नको. नंतर तो पैसे घेऊन घरी येतो आणि पैसे पत्नीला देतो. त्याची पत्नी पैसे बघून खूप खुश होते. पैसे देताना तो पत्नीला म्हणाला, उद्यापासून मी कामावर जाणार नाही. शेठजींनी दुसऱ्या कोणाला कामावर ठेवून घेतले आहे. आज मी घरीच राहील. उद्यापासून काहीतरी काम शोधून घेईल. दुसऱ्या दिवशी तो काम शोधण्यासाठी निघाला. 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस झाले, पण त्याला कुठेच काम मिळाले नाही. तो खूप थकला होता आणि काम मिळत नसल्याने अतिशय नाराज झाला होता आणि घरी येऊन विचार करू लागला की मला कुठेच काम मिळत नाही. माझ्या घरात जे काही धान्य उरले आहे ते पण आता हळूहळू संपत आहे. त्यानंतर तर आम्हाला अन्नासाठी मरावे लागेल. राम गोपाळ गावातील अतिशय गरीब व्यक्तीमधील एक होता. 15 दिवस झाले तरी त्याला काम मिळत नव्हते. एक दिवस असा आला, घरात एकही अन्नाचा कण नव्हता आणि त्याच्या परिवाराला उपाशी झोपावे लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो जंगलाकडे निघाला आणि म्हणाला, आज मला लाकडे कापूनच पैशांचा जुगाड करावा लागेल. विचार करत करत तो जंगलात बऱ्याच दूरपर्यंत निघून गेला आणि झाड कापायची तयारी करू लागला. पण त्याला तेथे एक साधू ध्यान करताना दिसले. रामगोपाळ त्या साधूजवळ गेला आणि त्याचे पाय धरून रडू लागला आणि म्हणाला, देवा, तुम्ही काहीतरी करा, नाहीतर माझा परिवार उपाशी मरेल. मी फार दुःखात आहे. तुम्ही माझे दुःख दूर करा. असे बोलून राम गोपाळ जोरात जोरात रडू लागला. तसेच साधूने त्याच्याकडे बघितले आणि त्याची हकीकत जाणून घेतली. साधू महाराजांना लगेच लक्षात आले की राम गोपाळ फार साधा भोळा आहे. कोणाचे वाईट व्हावे असे अजिबात त्याच्या मनात नाही. तेव्हा साधू म्हणाला, रडू नको, मी तुझी मदत करेल. या जंगलात एक झाड आहे, ते असेच वाळले आहे. तू त्या झाडाजवळ जा आणि तुझी जी इच्छा असेल, धन दौलत, रुपया पैसा किंवा खाण्याच्या वस्तू, तुला जे हवे ते माग. झाड त्याच्या शक्तीने तुला सर्व काही देईल. पण लक्षात ठेव, त्या झाडाबद्दल कोणालाच सांगू नको. तुझ्या पत्नीला, मुलांना, गावातील लोकांना किंवा नातेवाईकांना कोणालाच सांगायचे नाही. जर का तू सांगितले तर त्या दिवसापासून ते झाड तुला काहीच देणार नाही. साधूला नमस्कार करून राम गोपाळ जंगलाकडे निघाला आणि थोड्या दूर गेल्यावर त्याला ते झाड दिसले. तेथे जाऊन तो विचार करू लागला, काल माझ्या परिवाराला उपाशी झोपावे लागले होते. आज तसे होऊ नये म्हणून एक तांदळाची गोणी मागतो. बघू साधू महाराज म्हणाले ते खरे आहे की नाही. त्यानंतर त्याने झाडाला सांगितले, मला एक तांदळाची गोणी दे. नंतर कुठून तरी त्याच्यासमोर तांदूळाची गोणी तिथे पडली. राम गोपाळ ते बघून आश्चर्यचकित झाला. त्याने ती गोणी घेऊन तो घरी आला आणि पत्नीला म्हणाला, आज ह्या तांदळाचा भात बनव, आपण कालपासून उपाशी आहोत. नंतर त्याच्या पत्नीने भात बनवला आणि सगळ्या परिवाराने मिळून जेवण केले. त्याला साधू महाराजाने सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट त्याने पत्नीला सुद्धा सांगितली नाही, कारण त्याला माहीत होते की ती फार विसराळू आहे. तिला सांगितले तर ती ही गोष्ट सगळ्या गावाला सांगेन आणि ते झाड मला काहीच देणार नाही. नंतर राम गोपाळ दुसऱ्या दिवशी परत त्या झाडाजवळ गेला आणि विचार करू लागला, आज काय मागावे.
मग त्याने विचार केला, आज मी थोडे धन मागतो. रामगोपाळ म्हणाला, हे झाडा, आज तू मला सोन्याच्या 5 अशर्फी दे. त्याच्यासमोर 5 अशर्फी पडतात. रामगोपाळ त्या 5 अशर्फी घेऊन घरी जातो आणि आपल्या पत्नीला देतो. पत्नी म्हणाली, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. काल तांदळाची गोणी आणली आणि आज 5 अशर्फी. तुम्ही मला खरे सांगा. तो त्याच्या पत्नीला ओळखून होता. ती कोणतीच गोष्ट जास्त वेळ मनात ठेवू शकणार नाही, पण तो कधीच तिच्यापासून काही लपवत नव्हता. म्हणून त्याने तिला सगळे काही सांगितले. आपल्याशिवाय कोणालाच ही गोष्ट कळायला नको, नाहीतर आपल्या घरी धन येणं बंद होईल आणि आपण पहिल्यापेक्षा जास्त गरीब होऊ. तेव्हा ती म्हणाली, मी कोणालाच सांगणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी रामगोपाळ त्या झाडाजवळ पोहोचला आणि 1 गोणी सोन्याची अशर्फी मागण्याचा विचार करतो आणि मनात म्हणतो, बघू हे झाड खरंच 1 गोणी अशर्फी देते का. त्याने 1 गोणी अशर्फी मागितली आणि झाड त्याच्यासमोर 1 गोणी अशर्फी पाडतो. ते घेऊन तो घरी येतो. या पद्धतीने रामगोपाळजवळ हळूहळू धन वाढू लागले. तो ज्या व्यापाऱ्याकडे नोकरी करायचा त्यापेक्षा जास्त श्रीमंत झाला. सगळ्या लोकांनी पाहिले की रामगोपाळ, ज्याच्याजवळ थोडीही बुद्धी नाही, तरी हा एवढा श्रीमंत कसा झाला. तेव्हा त्यांनी रामगोपाळला विचारले, पण तो कोणाला काहीच सांगत नाही आणि सांगतो की मी माझ्या मेहनतीने श्रीमंत होत आहे. अशा प्रकारे त्यांचे बोलणे तो टाळून देत असे. गावातील लोकांनी विचार केला, रामगोपाळ आपल्याला असे काही सांगणार नाही. आपण त्याच्या पत्नीलाच विचारूया, कदाचित ती आपल्याला सर्व काही सांगेन. रामगोपाळला सोडून त्याच्या पत्नीला गावातील लोक विचारू लागले. ते सारखे विचारत की तुम्ही एवढ्या लवकर कसे श्रीमंत झालात. त्याच्या पत्नीने सर्व हकीकत त्या लोकांना सांगितली. दुसऱ्या दिवशी रामगोपाळ जेव्हा त्या झाडाजवळ पोचला आणि सोन्याची अशर्फी मागू लागला, मात्र यावेळी झाडाने त्याला काहीच दिले नाही. 3-4 वेळा मागूनही झाडाने काहीच दिले नाही. रामगोपाळ उदास झाला आणि घरी परत आला आणि दुसऱ्या दिवशी परत गेला. झाडाजवळ परत मागू लागला, पण यावेळीही झाडाने काहीच दिले नाही. रामगोपाळ निराश झाला आणि घरी परत आला. पत्नीला म्हणाला, 2 दिवसापासून झाडाने मला काहीच दिले नाही. हे सर्व गोष्टी तू गावातील लोकांना तर सांगितल्या नाहीत ना. त्यावर पत्नी म्हणाली, मला माफ करा, मीच गावातील लोकांना सर्व काही सांगितले. ते त्यांनी मला प्रश्न विचारून फार त्रास दिला, म्हणून मी या पद्धतीने आपल्याकडे धन पैसा येत आहे असे सांगितले. त्यानंतर रामगोपाळ क्रोधित होऊन तिला चांगलेच सुनावतो आणि म्हणतो, आज तुझ्यामुळे झाडाने मला काहीच दिले नाही. आता परत आपण गरीब होऊ. नंतर हळूहळू त्याच्याजवळचे धन कमी व्हायला लागले. होती तशीच स्थिती परत त्याची झाली. एके दिवशी न खाताच तो झोपत होता आणि आपल्या पत्नीला सारखा रागवत होता. जर का मी तुला काही सांगितले नसते तर आज आपल्याला असे उपाशी झोपावे लागले नसते. सकाळी उठून रामगोपाळ परत त्या साधूला शोधण्याचा प्रयत्न करू लागला. त्याची माफी मागून परत त्यांना प्रसन्न करून घेईन. नंतर साधू महाराज मला परत आशीर्वाद देतील असा विचार करून तो सकाळीच जंगलाकडे निघाला. 2-3 तास जंगलात भटकत राहिला तरी त्याला साधू महाराज सापडले नाही. त्यानंतर रामगोपाळ थकून परत येत असताना एका झाडाखाली ते साधू तपश्चर्या करताना त्याला दिसले. तो साधूजवळ गेला आणि त्यांचे पाय धरून जोरजोरात रडू लागला. माझ्याकडून अशी काय चूक झाली? तुम्ही का नाराज झालात? माझा परिवार परत खूप दुःखी झाला आहे. आज आम्हाला खायला काहीच नव्हते. साधूने जसे रामगोपाळकडे बघितले त्याला सर्व हकीकत परिस्थिती समजली आणि साधू म्हणाला, मी तुला सांगितले होते ना की तुला जे काही सांगितले आहे ते कोणालाच सांगायचे नाही. रामगोपाळकडे बघून साधू महाराजांना त्याची फार दया आली. त्यांनी विचार केला की हा फार इमानदार माणूस आहे. तो कोणालाच दुखी करत नाही, म्हणून मी त्याला माफ करतो. आणि साधू महाराज त्याला म्हणाले, दुःखी होऊ नको. आजपासून तुला परत धन मिळायला लागेल आणि तू परत श्रीमंत होशील. पण मी जे सांगितले ते कोणालाही सांगू नको.
रामगोपाळ म्हणाला, मी कोणालाच सांगणार नाही. आणि रामगोपाळ परत हळूहळू श्रीमंत व्हायला लागला आणि आधी होता त्यापेक्षा जास्त श्रीमंत झाला. परत त्याने साधूची गोष्ट ना आपल्या पत्नीला सांगितली ना गावातील लोकांना सांगितली. म्हणूनच मंडळी, आपल्या जीवनातील 3 गोष्टी कधीच कोणाला सांगू नये. पहिली म्हणजे तुमच्याजवळ असणारे धन. जर तुम्ही कोणाला सांगितले तर ते हडपण्यासाठी तुमची हत्यासुद्धा करू शकतात. आणि दुसरी म्हणजे तुमच्या जीवनातील एखादी गोष्ट जर तुम्हाला गुपित ठेवायची असेल तर ती इतर लोकांनाच काय तर आपल्या पत्नीला सुद्धा सांगू नये. त्यामुळे त्याची जाण कोणालाच होणार नाही. तिसरी म्हणजे आपल्यात असणारी कमतरता कोणालाच सांगू नये. जर काही गोष्ट तुम्ही कोणाला सांगितली तर त्यावर सर्व तुम्हाला टोमणे मारत राहतील आणि तुमची कोणीही इज्जत करणार नाही किंवा त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन ते तुम्हाला नेहमी त्रास देत राहतील. म्हणून या गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. कहाणी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.